आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन तालुका शाखा कंधारच्या वतीने पंचायत समिती कार्यालयामध्ये आम्ही आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। यापूर्वी माननीय गटविकास अधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं। 4 ऑगस्ट पासून आम्ही निवेदन देऊन आजपर्यंत आंदोलनाच्या टप्प्याटप्प्यानं आमचं आंदोलन चालू आहे। हा 3ऱ्या टप्प्यावर बेमुदत आंदोलन आहे। यांची मुख्य मागणी या आंदोलनाची आपल्या पंचायत समितीचे कार्यरत असणारे कैलास रेनेवाड विस्तार अधिकारी पंचायत यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना मानसिक दृष्ट्या किंवा आर्थिक पिळवणूक ग्रामपंचायत तपासणीच्या नावाखाली ग्रामपंचायतला जाऊन तक्रारी घेऊन नवीन तक्रारदार तयार करून बोगस तक्रारदार तयार करून या सगळ्या गोष्टी करून त्यांची आर्थिक पिळवणूक मानसिक पिळवणूक करण्याचं काम चालू आहे। त्याबद्दल त्यांची या तालुक्यातून बदली करावी या प्रमुख मागणीसह व इतर मागण्या आहेत। आपल्या पंचायत समितीचे सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी सेवानिवृत्त ग्रामपंचायत तानाजी घोगरे यांनी सप्टेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्तीच्या नंतर 10 महिन्यांनी त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील त्यांना आर्थिक पिळवणूक मानसिक त्रास देणे किंवा त्यांचं पेन्शन रोखवण्यापर्यंतची कटकारस्थान करणे। जर त्यांना तपासणी करायचीच होती तर सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर शासन निर्णयाप्रमाणे सखोल चौकशी तपासणी करून ज्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणं अपेक्षित होतं। पण सेवानिवृत्त झाल्यानंतरच त्यांच्या मागे लागण्याचा म्हणजे त्यांचं जो ध्येय होतं ते धोरण होतं विस्तार अधिकाऱ्यांचं ते काही खूप चांगलं नाही। वाईट धोरणानुसार वाईट विचारानुसारच त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं। त्याच्यामुळे त्या विस्तार अधिकाऱ्याची बदली या पंचायत समितीतून व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहोत। जोपर्यंत त्यांची बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत।